ओके एक्सरसाइज 5.2 मला असं वाटते सुरू आहे की झालाय किती क्वेश्चन राहिले आहेत 3 बघू द्या कुठले राहिले 3 लक्ष द्या एक्सरसाइज 5.2 मधले टोटल 12 क्वेश्चन आहे बऱ्यापैकी सगळे झालेले आहेत कुठले 3 राहिले आहेत 6वा 8वा आणि 10वा ओके बरं 6 8 आणि 10 त्यातला काय होतं माहिती आहे का 6 आणि 10 सेमच आहे बाळांनो त्यातला 2 पैकी एक घेतो आणि एक 8वा बघा बाळांनो क्वेश्चन नंबर 8 काय दिला आहे सगळ्यांनी लक्ष द्या हां क्वेश्चन नंबर 8 मध्ये दिला आहे बघा क्वेश्चन नंबर 8 मध्ये दिला आहे हे बघा प्रूव्ह दॅट मीडियम ऑफ अ ट्रॅपेझियम इज पॅरलल टू द पॅरलल साइड्स आता लक्ष द्यायचं हां स्क्रीनकडे ओके मी घाण दिसतंय मला माहिती आहे ओके पण आता याच्यावर काही सोल्युशन नाही आहे ठीक आहे समजलं आहे का एकदम एकदम घाण दिसतंय का एकदम छपरी का एकदम हां चांगलं नाही दिसत आहे फ्रेम चांगली नाही आहे हां काय बोल ना श्रावणी काय हां फ्रेम काय अच्छा चेहरा छोटा झाला फ्रेम मोठी झाली का पण ती स्टाईल आहे ना ओके लक्षात ठेवा ठीक आहे हां 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 असू दे आता जाऊ दे जे आहे ते आहे आता विद्या चष्मे छान दिसतो मी बरं थँक्यू ओके लक्षात ठेवा हां बघा हां बघा काय दिलाय प्रूव्ह दॅट medium of a trapezium is parallel to the parallel sides of trapezium and its length is half the sum of parallel sides मला काही चष्मा वगैरे नाही लागला आहे झंबर डोळे आपले अजून मी कालच सांगितलं चांगले हे याच्यामुळे लावतो दुसरं काही नाही आता एक लक्ष द्या काय दिलं आहे लक्ष द्या बाळांनो तुम्हाला एक ट्रॅपेझियम दिला आहे काय दिला आहे ट्रॅपेझियम ओके हा ट्रॅपेझियम दिलाय ABCD आवाज नको आहे ओके हा ट्रॅपेझियम दिलाय ABCD ते काय म्हणतात ट्रॅपेझियम म्हणजे मराठीत काय असतं समलंब चौकोन काय असतं समलंब चौकोन ट्रॅपेझियम मध्ये काय असतं कुठल्याही 2 साइड पॅरलल असतात आणि कुठल्याही 2 साइड नॉन पॅरलल असतात तर ते म्हणतात ह्या ज्या 2 साइड पॅरलल आहे त्यांच्या डायरेक्शन सेम असतील करेक्ट आहे पॅरलल साइडची कंडिशन्स आहे मॅग्निट्यूड सेम असो की नसो पण त्यांचे डायरेक्शन काय असले पाहिजे सेम तर ह्या ज्या 2 नॉन पॅरलल साइड्स आहे त्या नॉन पॅरलल साइड्स मधले ही जी साइड आहे ही आणि ही जी साइड आहे दॅट इज क्यू करेक्ट आहे म्हणजे P इज अ मिड पॉईंट ऑफ काय असतं AD आणि बाळांनो लक्षात ठेवा Q इज अ मिड पॉईंट ऑफ काय असतं सांगा BC ओके P इज अ मिड पॉईंट ऑफ AD अँड Q इज अ मिड पॉईंट ऑफ काय सांगा BC करेक्ट आहे ओके तर ते म्हणतात या दोघांचे मिड पॉईंट जॉईन करून जी एक नवीन साइड तयार झाली ती नवीन साइड काय असते माहिती आहे का या 2 साइडला पॅरलल असते असं तुम्हाला शो करायला लावलं आणि लेंथ ऑफ दॅट साइड या साइडची लेंथ काय असते या दोन्ही साइडच्या लेंथच्या समच्या हाफ असते लेंथच्या समच्या हाफ असते ओके आपल्याला प्रूव्ह करायचं सगळ्यात पहिले आपण काय करायचं लेट गाईज A बार B बार C बार D बार P बार Q बार ओके कोण आहेत R बोला पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट्स बघा पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट्स कुठले पॉइंट सांगा A B C D ABCD नंतर कोण आहे सांगा P नंतर काय Q रिस्पेक्टिव्हली बरोबर आहे ओके आता आपल्याला काय करायचं आहे बाळांनो टू शो काय शो करायचं आहे सगळ्यात पहिलं फर्स्ट की बाळांनो सेगमेंट PQ लक्ष द्या सेगमेंट PQ इज पॅरलल टू सेगमेंट AB इज पॅरलल टू सेगमेंट काय असतं DC त्यात लक्षात ठेवा AB आणि DC तर बाय डिफॉल्ट पॅरलल आहेच फक्त PQ पॅरलल दाखवायची आहे 2 पैकी एकाला जर 2 पैकी एकाला दाखवलं तर ती दोघांना नाही राहणार आहे झालं आणि सेकंड विचारला आहे की बाळांनो मॉड ऑफ AP बार सॉरी मॉड ऑफ PQ बार हा जो तुमचा वेक्टर आहे PQ बार त्याचा मॉड काय असतो सम ऑफ म्हणजे ह्या ज्या 2 पॅरलल साइड्स आहेत त्यांची सम म्हणजे मॉड ऑफ काय असतं बोला AB बार प्लस मॉड ऑफ काय असतं बोला DC बार मॉड ऑफ AB बार प्लस मॉड ऑफ किती असतं बोला DC बार करेक्ट आहे AB बार प्लस DC बार दोघांच्या मॉडची काय असते सांगा ॲडिशन ओके आणि त्याच्या काय असते सांगा हाफ त्याच्या काय असते हाफ ओके म्हणजे लेंथ ऑफ PQ काय असते या ज्या 2 पॅरलल साइड्स आहे त्यांच्या त्या दोघांची काय करायची सम आणि त्याच्या काय करायचं हाफ करायचं ओके हे तुम्हाला सांगितलं आता अशा केसमध्ये काय करायचं बाळांनो लक्षात ठेवा हां बघा हे तुम्हाला शो करायचं आहे
आपण काय करतो सगळ्यात पहिले बाळांनो सरळ सांगू शकतो ॲज तुमचा जो पॉईंट आहे पी ॲज द पॉईंट पी ज्याचा पोझिशन वेक्टर किती आहे सांगा पी बार ॲज द पॉईंट पी ज्याचा पोझिशन वेक्टर पी बार इज अ मिड पॉईंट ऑफ लक्ष द्या इज अ मिड पॉईंट कोण आहे सांगा मिड पॉईंट कोणाचा मिड पॉईंट आहे मिड पॉईंट ऑफ एडी जर मिड पॉईंट ऑफ एडी असेल तर पी पॉईंटचा पोझिशन वेक्टर पी बार इज इक्वल्स किती असतं एडीचा मिड पॉईंट आहे तर सरळ सांगू शकता ए बार प्लस किती असतं बोला डी बार डिवायडेड बाय काय असतं 2 ओके पी इज अ मिड पॉईंट ऑफ एडी सो पी बार इज इक्वल्स टू ए बार प्लस डी बार डिवाइड बाय 2 काय असतं बोला ए बार प्लस डी बार डिवायडेड बाय काय असतं 2 करेक्ट आहे मिड पॉईंट फॉर्म्युला आहे झालं सिमिलरली बाळांनो सरळ सांगू शकता मला हे सांगा क्यू इज अ मिड पॉईंट ऑफ बी सी म्हणजे क्यू पॉईंटचा पोझिशन वेक्टर क्यू बार इज इक्वल्स किती असतं बोला सांगा इट्स अ बी बार प्लस किती असतं सांगा सी बार डिवाइड बाय 2 पी इज अ मिड पॉईंट ऑफ एडी दॅट्स वाय पी बार इज इक्वल्स टू ए बार प्लस डी बार डिवाइड बाय 2 क्यू इज अ मिड पॉईंट ऑफ बी सी दॅट्स वाय क्यू बार इज इक्वल्स टू बी बार प्लस सी बार डिवाइड बाय 2 इज दॅट क्लिअर आता आपल्याला कळायचं आहे बाळांनो पी क्यू बार सांगा पी क्यू बार काय असतं पी क्यू बार मध्ये इनिशियल पॉईंट पी आणि फायनल पॉईंट कोण आहे सांगा क्यू सो यू कॅन से फायनल पॉईंटचा पोझिशन वेक्टर म्हणजेच किती असतं क्यू बार मायनस इनिशियल पॉईंटचा पोझिशन वेक्टर म्हणजेच कोण असतं पी बार सो गाईज व्हॉट इज क्यू बार इज इक्वल्स किती असतं बी बार प्लस किती असतं सी बार डिवायडेड बाय 2 मायनस पी बार किती असतं बोला ए बार प्लस किती असतं बाळांनो डी बार डिवायडेड बाय काय असतं 2 दोघांचा बेस काय बाळांनो सेम सो इथे लिहू शकता बी बार प्लस किती असतं सी बार मायनस इथं करायचं ए बार प्लस काय असतं बाळांनो डी बार सो गाईज इथं बी बार प्लस किती असतं सी बार मायनस ए बार मायनस काय असतं डी बार डिवायडेड बाय काय असतं 2 बरोबर आहे मग आता इथं काय करू शकतो सरळ सांगू शकतो बाळांनो हा बी बार आहे ओके मायनस ए बार करा ओके प्लस हा कोण आहे सांगा सी बार आहे आणि हा मायनस डी बार करा आणि डिवायडेड बाय काय असतं 2 आता बी बार मायनस ए बार सरळ सांगू शकता पी क्यू बार इज इक्वल्स टू किती असेल बघा ओके बाळांनो हे बघा व्हॉट इज पी क्यू बार सरळ सांगू शकता पी क्यू बार इज इक्वल्स टू किती असतं बोला बी बार मायनस ए बार दॅट इज कॉल्ड ॲज ए बी बार आणि बाळांनो सी बार मायनस डी बार दॅट इज कॉल्ड ॲज डी सी बार बी बार मायनस ए बार प्लस सी बार मायनस किती असतं डी बार अँड डिवायडेड बाय किती असतं 2 लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर 2 याची गरज आहे आता बाळांनो मला हे सांगा तुम्ही सांगा इथं लागलीच तर मी इथंच देतो तुम्हाला सॉल्व्ह करून हे बा सोल्युशनमध्ये कसं हे 2 फाइंड झालं मला हे सांगा ओके ए बी सी डी हा क्वाड्रिलॅटरल आहे सो यू कॅन से ॲज ओके क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ ट्रॅपेझियम आता तुम्हाला समजायला पाहिजे ए बी सी डी जर का ट्रॅपेझियम असेल तर ट्रॅपेझियमच्या 2 कुठल्या तरी साईड पॅरलल असतात म्हणजे तुम्हाला समजायला पाहिजे कुठल्या साईड पॅरलल आहे ओके ए बी बार इज पॅरलल टू काय असतं डी सी बार आणि आपण शिकलोय पहिल्या एक्सरसाइजमध्ये कुठल्याही क्वाड्रिलॅटरलच्या जर का 2 साईड्स पॅरलल असतील तर बाळांनो एक वेक्टर हा दुसऱ्याच्या कशात येत असतो स्केलर मल्टिपलमध्ये सो गाईज यू सिम्पली कॅन से युअर ए बी बार इज अ स्केलर मल्टिपल ऑफ काय असतं सांगा डी सी बार युअर वन वेक्टर इज अ स्केलर मल्टिपल ऑफ काय असतं अनदर वेक्टर यू नो this is the condition of 2 parallel vectors or collinear vectors if the 2 vectors are parallel or 2 vectors are collinear one vector is a scalar multiple of काय असतं other vector so ab bar is equals to m into dc bar इथे टाकायचं आता ते ठीक आहे काय करू शकता सांगा you simply can say p q bar लक्ष द्या p q bar लागलीच ते एक काम करा याला इक्वेशन नंबर 1 घ्या याला इक्वेशन नंबर काय घ्या सांगा 2 ओके आणि नंतर आता इथं व्हॅल्यू टाका ए बी बारची सांगा पी क्यू बार इज इक्वल्स टू किती असतं ए बी बार व्हॉट इज ए बी बार इज इक्वल्स टू किती असतं एम इंटू डी सी बार प्लस इथे किती असतं बाळांनो डी सी बार डिवायडेड बाय किती असतं 2 सो गाईज पी क्यू बार इज इक्वल्स टू किती असतं ओके एम प्लस 1 इथनं डी सी बार कॉमन काढा अँड डिवायडेड बाय किती असतं बाळांनो 2 बघा डी सी बार कॉमन काढला सांगा डी सी बार कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय राहिला इथं राहिला एम आणि इथं काय राहिला प्लस 1 सो इथं सरळ लिहू शकता पी क्यू बार इज इक्वल्स टू किती असतं बाळांनो एम प्लस 1 ओके डिवाइड बाय 2 इंटू किती असतं सांगा डी सी बार ओके सांगा एम म्हणजे कोण आहे सांगा स्केलर आहे की नॉन झिरो स्केलर आहे नॉन झिरो स्केलर आहे म्हणजे मॅग्निट्यूड आहे एखाद्या स्केलरमध्ये कोणतरी ऍड केलं तर आन्सर काय येतं स्केलरला कोणतरी डिवाइड केलं तर आन्सर काय येतं स्केलर म्हणजे कॉन्स्टंट टर्म आहे म्हणजे थोडक्यात तुम्ही इथे हे सांगू शकता युअर पी क्यू बार इज अ वन वेक्टर इज अ स्केलर मल्टिपल ऑफ अनदर वेक्टर जेव्हा एक वेक्टर दुसऱ्याच्या स्केलर मल्टिपल मध्ये असतात तर सांगा दोन्ही वेक्टर एकमेकांना काय असतात सांगा पॅरलल असतात काय असतात पॅरलल सो यू कॅन से पी क्यू बार ओके इज पॅरलल टू काय असतं सांगा डी सी बार इज दॅट क्लिअर येस और यू कॅन से सेगमेंट पी क्यू इज पॅरलल टू काय असतं सांगा सेगमेंट बोला ना सेगमेंट काय सेगमेंट डी सी बस खतम तेच तर दाखवायचं आहे सेगमेंट जेव्हा म्हणतो तेव्हा बार नसते ते segment PQ is parallel to segment DC हे बा segment PQ is parallel to segment DC and obviously DC कोणाला पॅरलल आहे AB ला म्हणजे PQ is parallel to DC and DC is parallel to AB म्हणजे PQ is parallel to काय असतं AB ओके म्हणजे बाय डिफॉल्ट तुम्ही असं सांगू शकता की segment PQ आवाज नको आहे is parallel to segment काय असतं DC is parallel to काय असतं segment AB खतम one vector is a scalar multiple of काय असतं another
इज दॅट क्लिअर? येस. बाकी दुसरं प्रूफ करायचं आहे तर हे तर ऑलरेडी प्रूफ झालेलंच आहे. किंवा दुसऱ्या दोन्ही पॅरलल साईडच्या वेक्टरची ॲडिशन डिवाइड बाय 2 म्हणजे डायरेक्ट लिहू शकता फ्रॉम इक्वेशन 2. काय लिहू शकता बाळांनो? फ्रॉम इक्वेशन 2 सांगा. सो गाईज फ्रॉम इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 2 काय कराल? सो तुम्हाला असं पी क्यू बार इज इक्वल्स टू किती असतं बोला? ए बी बार प्लस किती असतं बोला? डी सी बार डिवाइड बाय 2. ओके, मग मॉड ऑफ पी क्यू बार इज इक्वल्स टू किती असतं? मॉड ऑफ ए बी बार प्लस किती असतं बाळांनो? डी सी बार डिवायडेड बाय किती असतं? 2. म्हणजे मॉड ऑफ पी क्यू बार इज इक्वल्स टू 1/2 इंटू मॉड ऑफ ए बी बार प्लस किती असतं? डी सी बार. खतम. काहीच करायची गरज नाही. ऑलरेडी हे 2 दिलेलंच आलेलंच होतं. त्याला काय टाकलं फक्त आपण? काय टाकला बोला? मॉड टाकला. काय टाकला? मॉड. मॉड म्हणजे काय असतं रे? मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड म्हणजे काय? लेंथ. लेंथ बद्दल म्हणजे ह्या पी क्यूची लेंथ किती असते? तर ह्या ज्या दोन पॅरलल साईड्स आहेत त्यांच्या लेंथची ॲडिशन. त्यांच्या लेंथची ॲडिशन डिवाइड बाय काय असते? 2. इज इट क्लिअर? येस. हा झाला तो थेरम. आता 3 क्वेश्चन बाकी होते. त्यातला हा क्वेश्चन नंबर कुठला आहे बाळांनो? बोला. आपण क्वेश्चन नंबर कुठला घेतला सांगा? ए. प्रतिभाला बोलो. प्रतिभाला बोलो. क्वेश्चन नंबर 8. आणि आता बघायचा एकदा क्वेश्चन नंबर 6 बघा बाळांनो. हां, क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय म्हटलं जाते बघा. ऐका, एक टॉपिक मी तुमचा ऑनलाईन घेणार आहे फिजिक्सचा. चालेल? ॲटम्स, मॉलिक्युल्स, न्यूक्लियर. काय घेणार सांगा? ऑनलाईन. एकदम छोटा आहे, 3 मार्काचा टॉपिक आहे. मी ऑनलाईन घेईल. रात्री 10 वाजता लेक्चर सुरू करेल उद्यापासून. मराठीत बोलताय, समजते का? हां, चालेल ना मॅडम? हे बघा बरं एकदा, इथं सुरू आहे का? इथं हल्लो होतं. ऑडिओ वगैरे सुरू आहे बरोबर? हां, ठीक. चला इकडे लक्ष द्या. चालेल ना? येस. आता इकडे बघा बाळांनो, लक्ष द्या. हां, ओके. डी अँड ई डिवाइड द सेगमेंट बी सी अँड सी ऑफ अ ट्रायंगल ए बी सी. सपोज तुम्हाला एक ट्रायंगल दिलाय बाळांनो ए बी सी. लक्ष द्या. हा ए बी सी ट्रायंगल आहे. डी इज अ मिड पॉईंट नाही म्हणतात. डी डिवाइड्स द बी सी अँड ई डिवाइड्स द सी ए. ई डिवाइड्स द सी ए. लक्षात ठेवा. सांगा ए. ई डिवाइड्स द ए सी बोलले की सी ए बोलले? इन द रेशो ऑफ 2:3. कसा लिहू सांगा? 2:3. सांगा डी डी कसा डिवाइड करतो बी सी ला? 2:3. आणि ई कसा डिवाइड करतो सांगा? 2:3. लक्षात ठेवा. 2:3 असं नका करू. एसी ला नाही करत. कोणाला करतं? सी ए ला करतं. म्हणजे इकडे 2 तिकडे 3. लक्षात ठेवा. चालेल? आता ते काय म्हणतात माहिती आहे का? लक्षात ठेवा. तुम्ही एडी ड्रॉ केली आणि तुम्ही बी ड्रॉ केलं. या दोघांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढा. समजा हा पी पॉईंट आहे, त्याचा पोझिशन वेक्टर पी बार काढा. आणि तो पी पॉईंट ओके एडीला कुठल्या रेशोमध्ये डिवाइड करताय? आता मला हे सांगा, पी पॉईंट एडीच्या बाहेर आहे की एडीच्या आत आहे? आत आहे. म्हणजे पी पॉईंट एडीला एक्सटर्नली डिवाइड करताय की इंटरनली? इंटरनली. आणि पी पॉईंट एडीला इंटरनली कुठल्या रेशोमध्ये डिवाइड करतो? m:1. जेव्हा रेशो फाइंड करायची गरज असते तेव्हा आपण 2 अननोन घेतो की 1 अननोन घेतो? एकच अननोन घेतो, m:1. सिमिलरली तोच पी पॉईंट बी ला, कुणाला? बी ला सुद्धा एका रेशोमध्ये डिवाइड करताय. आणि तोच पी पॉईंट बी ला कुठल्या रेशोमध्ये डिवाइड करतो? n:1. ते दोन्ही रेशो काढायचे. असं काही जरुरी नाही आहे की एकच पॉईंट दोघांना सारख्याच रेशोमध्ये डिवाइड करत असेल. पी पॉईंट एडीला डिवाइड करतो आणि पी पॉईंट बी ला डिवाइड करतो. ते रेशो काढा कुठले आहेत. तर आपण घेतलं एक आहे m:1 आणि एक काय n:1. आता थोडं या न्यूमेरिकलकडे लक्ष द्या. ओके, लक्ष द्या. काय करायचं बाळांनो? लक्ष द्या. सगळ्यात पहिले सगळे पॉईंट डिसाईड करून घ्या. हां, सगळ्यात पहिले लेट गाइज ए बार, बी बार, सी बार, डी बार, ई बार अँड पी बार. ए बार, बी बार, सी बार, डी बार, ई बार, पी बार जेवढे सगळे पॉईंट आहेत ते आर पोझिशन वेक्टर्स ऑफ पॉईंट. सांगा ऑफ पॉईंट्स कुठले सांगा? ए बी सी डी ई अँड पी रिस्पेक्टिवली. ओके, मला हे सांगा कुठला टॉपिक घेऊ? मॅथ्सचा घेऊ काय ऑनलाईन की फिजिक्सचा घेऊ? तुम्ही सांगा. नाही तर मॅथ्सचा एक लाईन्स अँड प्लेन तो ऑनलाईन घेतो, मग फिजिक्स आपल्याला होऊन जाईल आपलं. कारण की आता जे राहिले 2-3 टॉपिक ते एकदम 2-2, 3-3 दिवसाचेच आहेत. काय करू सांगा? मॅथ्स घेऊ की फिजिक्सचा घेऊ? तुम्ही सांगा. नाही तर लाईन्स अँड प्लेन मी ऑनलाईन घेतो. हां, नाही काय करायचं? फिजिक्सचं. ओके, फिजिक्स समजतो ऑनलाईन? बरं. हां, ओके झालं. आता इकडे लक्ष द्या. लक्ष द्या. लक्ष द्या. इकडे महत्वाचा क्वेश्चन आहे. हां, आता त्यांनी केलंय काय? ॲज द पॉईंट डी. लक्ष द्या. ॲज द पॉईंट डी डिवाइड्स. बघा, ॲज द पॉईंट डी डिवाइड्स सेगमेंट कुठली आहे सांगा? बी सी इंटरनली
ॲज द पॉइंट डी डिवाइड द सेगमेंट बी सी इंटरनली इन द रेशो ऑफ, आवाज नको आहे, इन द रेशो ऑफ, हा इन द रेशो ऑफ काय 2:3. डी पॉइंट बी सी ला कुठल्या रेशोमध्ये डिवाइड करताय 2:3. मग आता जो पॉइंट डिवाइड करतो त्याचा पोझिशन वेक्टर काय असतो, सो यू नो दॅट डी पॉइंट डिवाइड करतो तर डी पॉइंटचा पोझिशन वेक्टर डी बार 2 इंटू त्याच्या दूरच्या पॉइंटचा पोझिशन वेक्टर सी बार प्लस 3 इंटू त्याच्या दूरच्या पॉइंटचा पोझिशन वेक्टर बी बार डिवायडेड बाय किती असतं 2 + 3. अँड सांगा पॉइंट टी सुद्धा एसी ला डिवाइड करतो कुठल्या रेशोमध्ये 3:2 मध्ये. ओके, सी ए म्हटलं तर 2:3 आणि एसी म्हटलं तर 3:2. तर मला हे सांगा त्या पॉइंटचा पोझिशन वेक्टर किती असतं ई बार, सांगा 3 इंटू त्याच्या दूरच्या पॉइंटचा पोझिशन वेक्टर सी बार प्लस 2 इंटू त्याच्या दूरच्या पॉइंटचा पोझिशन वेक्टर ए बार डिवाइड बाय किती असतं 3 + 2 किती असतं 5. अरे ओके नाही, येस इथे लिहू शकता तुम्ही 3 + 2 किती असतं बाळांनो 5. उगा स्टेप नका वाढू, ठीक आहे. ओके, आता आपल्याला ते M:n रेशो काढायचे. आता मला हे सांगा पॉइंट पी ए सरळ सांगू शकता, लागलीच तर मी एक वेगळं काढतो एडी. हे पहा, हा एडी वेगळा काढला, हा इथं पॉईंट आहे ए, इथं पॉईंट आहे डी आणि इथं पॉईंट आहे पी. पी पॉईंटचा पोझिशन वेक्टर पी बार, ए पॉईंटचा पोझिशन वेक्टर ए बार आणि डी पॉईंटचा पोझिशन वेक्टर डी बार. आता पी डिवाइड करतो कोणाला एडीला इन द रेशो ऑफ काय M:1. मग आता मला हे सांगा पी हा एडीला एक्सटर्नली डिवाइड करताय की इंटरनली, इंटरनली. मग तू काय विचारताय सार्थक त्याला, सरांनी कोणाचा चष्मा घातला, लक्ष दे इकडे. पी पॉइंट हा एडीला एक्सटर्नल डिवाइड करताय की इंटरनली, इंटरनली. कुठल्या रेशोमध्ये M:n. मग सांगा बरं तो पी बार कसा काढायचा, सो पी बार इज इक्वल्स टू एम इंटू दूरच्या पॉईंटचा पोझिशन वेक्टर एम इंटू डी बार प्लस 1 इंटू त्याच्या दूरच्या पॉईंटचा पोझिशन वेक्टर ए बार डिवाइड बाय किती असतं सांगा M+1. झाला, सो पी बार इज इक्वल्स टू किती असतं एम इंटू डी बार प्लस किती असतं ए बार डिवायडेड बाय किती असतं M+1. ठीक आहे. सिमिलरली आपल्याला पॉइंट पी बी ला सुद्धा डिवाइड करताय, तर लक्षात ठेवा ही बी काढली. ओके, हा पॉइंट बी आहे, हा पॉइंट ई आहे, हा पॉइंट पी आहे, करेक्ट आहे. सांगा तो पी पॉइंट बी ला कुठल्या रेशोमध्ये डिवाइड करताय n:1. सो बी पॉइंटचा पोझिशन वेक्टर बी बार, ई पॉइंटचा पोझिशन वेक्टर ई बार आणि पी पॉइंटचा पोझिशन वेक्टर पी बार. तर त्या पी पॉइंटचा पोझिशन वेक्टर पी बार काय असतो बोला, पी बार इज इक्वल्स एन इंटू त्याच्या दूरच्या पॉइंटचा पोझिशन वेक्टर म्हणजे किती असतं एन इंटू ई बार प्लस 1 इंटू किती असतं बी बार डिवाइड बाय किती असतं n+1. सो पी बार इज इक्वल्स टू किती असतं एन इंटू ई बार प्लस 1 इंटू बी बार डिवाइड बाय किती असतं n+1. ठीक आहे. ओके, सो बाळांनो हा झाला पी बार, हा झाला पी बार. या दोघांची LHS काय सेम. याला घेऊ आपण इक्वेशन नंबर 1, याला घेऊ आपण इक्वेशन नंबर 2. या दोघांच्या LHS सेम आहेत, RHS सुद्धा काय करा सेम. तर सरळ सांगू शकता फ्रॉम इक्वेशन नंबर किती असतं बोला 1 अँड इक्वेशन नंबर किती असतं बोला 2. दोघांच्या LHS सेम आहे आणि दोघांच्या LHS सेम आहे तर दोघांच्या RHS सुद्धा सेम आहे. सांगा RHS किती असतं बोला m इंटू डी बार प्लस ए बार. सांगा काय असतं बोला कमॉन m इंटू डी बार प्लस किती असतं ए बार डिवायडेड बाय काय असतं m+1. ओके, इज इक्वल्स टू सांगा काय करायचं बोला n इंटू ई बार प्लस बी बार. बघा n इंटू ई बार प्लस किती असतं बी बार डिवायडेड बाय काय असतं n+1. खतम झालं. आता काय करायचं बाळांनो, हा m इंटू किती आहे डी बार प्लस काय ए बार डिवायडेड बाय काय m+1. ओके, इज इक्वल्स टू आवाज नको आहे रे n इंटू किती असतं ई बार प्लस किती असतं बी बार डिवायडेड बाय किती असतं n+1. आता काय करायचं इथं डी बारची व्हॅल्यू टाकायची, इथे ई बारची व्हॅल्यू टाकायची. ऑल बॉईज तुम्ही डी बारची व्हॅल्यू लक्षात ठेवा, ऑल गर्ल्स तुम्ही ई बारची व्हॅल्यू लक्षात ठेवा. ऑल बॉईज डी बार, ऑल गर्ल्स ई बार. ओके चला ऑल बॉईज बोला डी बार काय असतं 2 सी बार प्लस 3 बी बार अपॉन 5. ऑल गर्ल्स ई बार 3 सी बार 2 बी बार डिवायडेड बाय किती असतं 5 ए बार. ओके, डिवायडेड बाय किती असतं 5. लक्ष द्या. आता काय करायचं चला, सो m इंटू 2 सी बार प्लस 3 बी बार डिवायडेड बाय 5 प्लस किती आहे बाळांनो ए बार. एक काम करा 5 ने डिवाइड करा, 5 ने मल्टिप्लाय करा आणि डिवायडेड बाय किती असतं m+1. आवाज नको आहे. इज इक्वल्स टू इथं करायचं n, इथं करायचं 3 सी बार प्लस 2 ए बार डिवायडेड बाय किती असतं 5 प्लस किती असतं 5 बी बार डिवायडेड बाय 5 अँड डिवायडेड बाय किती असतं n+1. इज दॅट क्लिअर. येस. ओके, याचा बेस आणि त्याचा बेस. आता इथे काय करायचं बोला दोघांचा बेस सेम आहे, न्यूमरेटरची ॲडिशन करा, सोबतच ब्रॅकेट ओपन करा, m नी मल्टिप्लाय करा. किती होईल सांगा 2 m सी बार प्लस ओके 3 m बी बार डिवायडेड बाय 5
प्लस इथे किती असतं 5a बार. करेक्ट आहे. मी डायरेक्ट लिहू शकतो प्लस 5a बार. ओके डिवायडेड बाय 5 इज इक्वल्स टू बोला. ओके आणि खाली कोण आहे सांगा m+1. इज दॅट क्लिअर्ड? येस. इज इक्वल्स टू ओके याच्या खाली किती आहे बोला n+1 आहेच. हे बघा n+1 आहे. ओके आवाज नको आहे मला. सांगा दोघांचा बेस काय सेम. सांगा दोघांचा बेस किती आहे सेम 5. इथं काय करायचं n नी मल्टिप्लाय करा. किती वेळ सांगा थ्राइस nc बार. थ्राइस nc बार प्लस किती असतं टॉइस ओके na बार प्लस किती असतं बोला 5b बार. 5 किती असतं b बार. करेक्ट आहे. आता काय करू शकता तुम्ही हा 5 खाली घेऊ शकता पण नसेल घ्यायचा काही तर तुम्हाला डायरेक्ट कॅन्सल करू शकता तुम्ही. खाली घेऊन मी कॅन्सलच करणार होतो पण तुम्ही डायरेक्ट कॅन्सल केला तरी चालतो. सो व्हॉट यू हॅव लेफ्ट विथ कम ऑन. इथं असतं बघा काय राहील सगळा टॉइस mc बार प्लस असतं थ्राइस mb बार प्लस किती असतं बाळांनो 5a बार डिवायडेड बाय किती असतं m+1 इज इक्वल्स टू हाऊ मच. इट्स अ थ्राइस mc बार प्लस टॉइस इथं आहे नसेल ना रे हां m नाही. ओके थ्राइस nc बार प्लस टॉइस na बार प्लस 5b बार डिवायडेड बाय किती असतं n+1. आता तुम्हा सगळ्यांना समजायला पाहिजे a प्लस b प्लस c डिवायडेड बाय d. a बाय d b बाय d c बाय d. सगळा काय होईल बोला टॉइस m बाय m+1 इंटू c बार. नेक्स्ट स्लाइडवर लिहितो. हे बघा रे a टॉइस m डिवायडेड बाय किती असतं m+1 इंटू किती असतं c बार प्लस इकडे बघा काय सांगू शकता थ्राइस m डिवाइड बाय m+1 इंटू b बार. इथं लिहू शकता थ्राइस m डिवायडेड बाय किती असतं m+1 इंटू किती असतं b बार प्लस इथं काय लिहायचं बोला सांगा 5 डिवाइड बाय m+1 इंटू a बार. सो गाईज 5 डिवायडेड बाय काय असतं सांगा m+1 इंटू किती असतं a बार इज इक्वल्स टू आवाज नको आहे हां पुन्हा a प्लस b प्लस c बाय d a बाय d b बाय d c बाय d बोला थ्राइस n डिवाइड बाय n+1 इंटू c बार. सो थ्राइस n डिवायडेड बाय किती असतं n+1 इंटू किती असतं c बार प्लस इथं बोला टॉइस n डिवाइड बाय n+1 इंटू टॉइस n डिवायडेड बाय किती असतं n+1 इंटू किती असतं a बार प्लस इथं काय असतं 5 डिवायडेड बाय n+1 5 डिवाइड बाय n+1 इंटू किती असतं बोला b बार. 5 डिवाइड बाय n+1 इंटू किती असतं b बार. इज इट क्लिअर? येस. आता बाळांनो इथं करायचं बाय कम्पेअरिंग. बाय कम्पेअरिंग. आता कम्पेअर केलं तर काय होईल चला आता मला हे सांगा इथं कोणाचा कोएफिशियंट आहे c बारचा. सांगा किती असतं टॉइस m डिवायडेड बाय किती असतं m+1 आणि सांगा तिथं c बारचा कोएफिशियंट किती आहे बोला थ्राइस n. बोला घाबरू नका थ्राइस n डिवायडेड बाय किती असतं बाळांनो n+1. करेक्ट आहे. लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर किती झाले 2 झाले. हे 3 मागे 2 झाले आहेत ना हे बा 1 आणि 2 झाले होते आता 3 झाला. आता त्यानंतर आता ए बारचा कोएफिशियंट फक्त एक लक्षात ठेवा तुम्ही दुसऱ्याला दुसरा कम्पेअर नका करू गजडे हो. इकडला ए बार आणि इकडला ए बार वेगळा. इकडला ए बार सेकंडला आहे इकडला ए बार थर्डला आहे. ए बारचा कोएफिशियंट ए बारला कम्पेअर करा. सांगा ए बारचा कोएफिशियंट किती आहे टॉइस n डिवायडेड बाय किती असतं n+1 इज इक्वल्स टू किती असतं 5 डिवायडेड बाय किती असतं m+1. लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर किती असतं 4 आणि नंतर राहिलं ओके झालं काय राहिलं सांगा b बार ना c बार झाला a बार झाला आता b बार. सांगा b बारचा कोएफिशियंट किती आहे 5 डिवायडेड बाय किती असतं n+1 इज इक्वल्स टू सांगा इथं किती आहे b बारचा कोएफिशियंट बोला थ्राइस m डिवायडेड बाय किती असतं बाळा नो बोला m के m+1. लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर किती असतं 5. नाउ माय टार्गेट इज टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ m and n. हाऊ टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ m and n लक्षात ठेवा. ओके सगळ्यात पहिले करू आपण इक्वेशन नंबर किती असतं 4 किंवा एक काम करा 5 घ्या. इक्वेशन नंबर 5 डिवायडेड बाय इक्वेशन नंबर किती असतं बाळांनो 4 नाही 3. इक्वेशन नंबर 5 डिवाइड बाय इक्वेशन नंबर किती असतं 3. चला बोला काय करायचं हां चला इक्वेशन नंबर 5 डिवाइड बाय इक्वेशन नंबर 3 काय करायचं सांगा हां चला इक्वेशन नंबर 5 सांगा इक्वेशन नंबर 5 ची LHS काय बोला हां इक्वेशन नंबर 5 ची LHS किती आहे 5 डिवायडेड बाय किती आहे बोला बोला ना. आपण काय केलं काहीतरी चुकवलं थांबा. तर पहिले काय केलं सी बारचा कोएफिशियंट सी बारचा कोएफिशियंट बी बारचा कोएफिशियंट बी बारचा घेतला बी बारचा नाही. हे पहा आपण असं उलटं केलं. थांबा 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 ए सी बारचा कोएफिशियंट सी बारचा कोएफिशियंट बी बारचा किती आहे सांगा थ्राइस m डिवायडेड बाय किती असतं m+1. सांगा इकडे बी बारचा कोण आहे 5 डिवायडेड बाय n+1 बरोबर. इक्वेशन नंबर 4 थांबा. आता ए बारचा कोएफिशियंट 5 डिवायडेड बाय किती असतं m+1 आणि तिकडे किती आहे बोला टॉइस n डिवायडेड बाय किती असतं n+1 बरोबर आहे. अरे ओके नाही येस ओके म्हणजे लेफ्ट हँड साईडला सगळे
इकडल्या साईडचे असले पाहिजे आणि राईट हँड साईडला सगळे हे बा हे राईट हँड साईडला सगळे त्याच साईडचे असले पाहिजे. ठीक आहे. ओके, आता एक काम करतो, इक्वेशन 5 नका घेऊ, इक्वेशन 4 डिवाइड बाय इक्वेशन 3 सांगा. इक्वेशन 4 ची LHS किती आहे बोला. थ्राइस m डिवाइडेड बाय किती असतं m+1 डिवाइड बाय इक्वेशन 3 किती असतं ट्वाइस m डिवाइडेड बाय m+1 इज इक्वल्स टू इक्वेशन 4 ची RHS किती आहे 5 डिवाइडेड बाय किती असतं n+1 डिवाइड बाय इक्वेशन 3 ची किती आहे बोला थ्राइस n डिवाइडेड बाय किती असतं सांगा n+1. लक्ष द्या, इक्वेशन 4 डिवाइड बाय इक्वेशन 3 LHS अपॉन LHS इज इक्वल्स टू RHS अपॉन किती असतं RHS इज इक्वल्स टू थ्राइस m डिवाइडेड बाय किती असतं m+1. आवाज नको आहे, डिव्हिजनचं इंटू करा, इथं किती असतं m+1 डिवाइडेड बाय ट्वाइस m डिव्हिजनचं इंटू केलं सो इथं असतं 5 डिवाइडेड बाय किती असतं n+1 डिव्हिजनचं इंटू केलं इथं किती असतं n+1 डिवाइडेड बाय किती असतं थ्राइस m. So guys, mm gets cancel, m+1 gets cancel, n+1 gets cancel. चला बोला what you have left with, come on, काय राहिलं तुमच्याजवळ 3 की 3/2 इथे 3/2 आणि इथे राहिलं 5 डिवाइड बाय थ्राइस m. सो गाईज लेफ्ट हँड साईडला राहिलं तुमच्याजवळ 3/2 आवाज नको आणि इथे राहिलं 5 डिवाइडेड बाय किती असतं ट्वाइस n क्रॉस मल्टिप्लाय करा 3 × 2 6n इज इक्वल्स टू किती असतं 10 n ची व्हॅल्यू किती असतं 10 डिवाइडेड बाय काय 5 डिवाइड बाय 2 नव्हतं 5 डिवाइड बाय किती आहे थ्राइस n. तेच तर म्हटलं मी मॉर्निंग बॅचमध्ये 10/9 आन्सर आलं. हां हां थ्राइस n आन्सर कसं काय चुकतं. हां ओके 9n इज इक्वल्स किती असतं 10. सो n ची व्हॅल्यू किती असतं बाळा नो 10/9 करेक्ट आहे. मग आता मला हे सांगा n कोणाला डिवाइड करतो सांगा n कोणाला डिवाइड करतो हे तर दिलं आहे. ओके p डिवाइड करतो कोणाला b ला कुठल्या रेशोमध्ये n:1. ओके म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे, तुम्ही इथं आन्सरमध्ये लिहू शकता काय हेन्स पॉइंट p ज्याचा पोझिशन वेक्टर आहे p बार डिवाइड्स सांगा कोणाला डिवाइड्स करताय पॉइंट p डिवाइड्स काय सेगमेंट कुठली b की b इन द रेशो सांगा इन द रेशो ऑफ हां इन द रेशो ऑफ काय n:1 n:1 म्हणजे किती असतं 10:9. काही येडे काय लिहितात माहिती का 10/9:1 कारण यांची व्हॅल्यू 10 आहे ना 10/9 आहे. तसं नसते 10/9:1 नसते काय असते 10:9 असते. आता तुम्हाला ओके एडीचा काढायचा आहे म्हणजे एमची व्हॅल्यू काढायची आहे. बिलकुल ताण घेऊ नका, कुठलं इक्वेशन घेऊन घ्या आणि त्यात एनची व्हॅल्यू टाका. हे इक्वेशन नंबर 5 समजा 5 नंबरचं इक्वेशन घ्या कारण की आता एमची व्हॅल्यू तर आलेलीच आहे नाही कोणाची आली आहे एनची आली आहे एमची भेटेल त्यासाठी इक्वेशन घ्या. काय करणार सांगा बोला काय करणार तुम्ही काय करणार त्यासाठी कम ऑन. सो फ्रॉम इक्वेशन नंबर 5 सो यू कॅन से फ्रॉम इक्वेशन नंबर किती असतं बोला 5. सो व्हॉट यू कॅन से फ्रॉम इक्वेशन नंबर 5 बोला हां 5 डिवाइड बाय m+1 बघा मी काय बोलताय इट्स अ 5 डिवाइडेड बाय किती असतं m+1 इज इक्वल्स टू हां 5 डिवाइड बाय m+1 इज इक्वल्स टू ट्वाइस n डिवाइडेड बाय किती असतं n+1 आणि चला एनची व्हॅल्यू टाका सांगा एनची व्हॅल्यू किती टाकणार तुम्ही 10/9 मग टाका 5 डिवाइडेड बाय किती असतं m+1 इज इक्वल्स टू किती असतं ट्वाइस 10/9 डिवाइडेड बाय किती असतं 10/9 प्लस किती असतं बोला 1 10/9 प्लस किती असतं 1. समजताय का रे म्हातारा दिसताय का रे मी एकदम भाऊजीच का हँडसम म्हातारा काय दिसताय सांगा लवकर. अरे बोला ना संस्कार काय दिसतो बाळा सांग तू का बरं असतोय तसं विचित्र दिसतंय काढून फेकू संस्कार बोल ना बाळा लक्ष द्या इकडे ए बस आठवलं मला हां 5 डिवाइड ए लक्ष द्या सांगा 10 × 2 कॉंग्रॅच्युलेशन्स 20 डिवाइड बाय 9 अपॉन किती होईल 19 डिवाइड बाय 9 बाय 9 कॅन्सल. मग आता मला हे सांगा ए काय वेळ सांगा तुमचा आन्सर बोला. सो 5 डिवाइडेड बाय किती असतं m+1 इज इक्वल्स टू किती असतं 20 बाय किती असतं 19 क्रॉस मल्टिप्लाय करा 5 × 19 इज इक्वल्स टू 20 × किती असतं m+1 आवाज नको आहे. ओके सो गाईज 5 × 19 × 5 किती असतं बोला हां किती 95. सो इथं असतं 95 डिवाइडेड बाय काय 20 इज इक्वल्स टू m+1.
सो गाईज m प्लस 1 इज इक्वल्स टू 95 डिवाइड बाय 20. सो m ची व्हॅल्यू किती असतं 95 डिवाइड बाय 20 प्लस 1 तिकडे गेला तर -1. m ची व्हॅल्यू च्या खाली काही नाही म्हणजे किती असतं 1. डू क्रॉस मल्टिप्लिकेशन. 95 इंटू 1 95, 20 इंटू 1 20 डिवाइड बाय 20. सांगा ए बाळांनो m ची व्हॅल्यू 95 मायनस 20 म्हणजे किती असतं 75. आणि 75 डिवायडेड बाय काय तर 20. 75 डिवाइड बाय 20 म्हणजे काय 5चा भाग जातो. बोला किती जातो 5 1 जा 5, 5 5 जा 25. ओके 5 4 जा करेक्ट आहे. सो रेशो किती असतं m:n म्हणजे किती असतं 15/4:1 की 15:4. 15:4. त्यासाठीच तर आपण रेशो काढताना एक नोंद घेत असतो. m:n नाही घेत m:1च घेतो लक्षात ठेवा. चालेल ते दोन रेशो काढायचे. ओके इज दॅट क्लिअर. येस समजलाय का. आणि नंतर तुम्हाला विचारतात पी बार काढा. मग तुम्हाला जर का पी बार काढायचा असेल बाळांनो तर तुम्ही फ्रॉम इक्वेशन 1 म्हणू शकता. हे बघा इक्वेशन 1 दिलाय. हे बघा रे पी बार दिलाय. हे बघा पी बार कुठलाही घ्या इक्वेशन 1 घ्या किंवा इक्वेशन 2. सांगा पी बार इज इक्वल्स टू किती असतं बोला m इंटू डी बार प्लस ए बार डिवाइड बाय m प्लस 1. बोला काय असतं सांगा पी बार इज इक्वल्स टू कम ऑन पी बार इज इक्वल्स किती असतं m इंटू डी बार प्लस ए बार डिवाइडेड बाय किती असतं m प्लस 1. जस्ट पुट व्हॅल्यू गेट द आन्सर. सांगा m ची व्हॅल्यू 15/4 टाका. करू शकाल. इट्स अ 15 डी बार डिवाइड बाय 4 प्लस ए बार डिवाइडेड बाय किती असतं 15/4 प्लस 1. बाकी सॉल्व करा क्रॉस मल्टिप्लाय करून कॅन्सल करा. चालेल कॅन यू सॉल्व. येस ओके. सो दिस इज ऑल ओवर अबाउट द सेकंड एक्सरसाइज ऑफ वेक्टर. नाउ थर्ड एक्सरसाइज. बिफोर स्टार्टिंग द थर्ड एक्सरसाइज ओके गाईज अतिशय महत्त्वाची नवीन थेरी आपल्याला शिकायची आहे. या एक्सरसाइज मध्ये तुम्हाला डॉट प्रोडक्टची गरज लागणार आहे. डॉट प्रोडक्टच्या सगळ्या प्रॉपर्टीज माहित पाहिजे. ओके डॉट प्रोडक्ट म्हणजे काय असते मी फर्स्ट लेक्चरमध्ये खूप डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. ओके एकदा पुन्हा सांगतो म्हणजे काही सांगत नाही फक्त फॉर्म्युला सांगतो. समजा ए बार हा वेक्टर आहे बी बार हा वेक्टर आहे. दोन वेक्टर मधला अँगल थिटा असेल. दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट कसा घ्यायचा ए बार डॉट बी बार पहिल्याची मॅग्निट्यूड इंटू दुसऱ्याची मॅग्निट्यूड इंटू असतं कॉस थिटा. सो ए बार डॉट बी बार इज इक्वल्स टू किती असतं ए इंटू बी इंटू किती असतं कॉस थिटा. सो व्हॉट इज ए बार डॉट बी बार डिवायडेड बाय काय असतं सांगा ए बी इज इक्वल्स टू किती असतं कॉस थिटा. तसं डॉट प्रॉडक्टच्या भरपूर प्रॉपर्टीज आहेत त्या तुम्ही फर्स्ट लेक्चरमध्ये जाऊन बघू शकता आणि तुमच्या नोटबुकमध्ये असेल तर तुम्ही नोटबुकमधून वाचू शकता. बरोबर आहे. ओके हे सगळं झाल्यानंतर नवीन काय शिकायचं आहे लक्षात ठेवा. अतिशय महत्त्वाचे 3 आर्टिकल शिकायचे आहे. व्हॉट इज मीन बाय डायरेक्शन अँगल. बाळांनो डायरेक्शन अँगल्स काय असतात गाईज. डायरेक्शन अँगल्स आर डिनोटेड बाय अल्फा बीटा गॅमा. आता अल्फा बीटा गॅमा काय असते जसं फॉर एक्झाम्पल बाळांनो दिस इज वाय ॲक्सिस. लेट्स कन्सिडर पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस. आवाज नको आहे. लेट्स कन्सिडर पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस अँड लेट्स कन्सिडर पॉझिटिव्ह झेड ॲक्सिस. ओके सो गाईज ओके ओ बी द ओरिजिन. ओके बाळांनो सपोज एखादी तुम्ही लाईन घेतली. सपोज दिस इज द लाईन. सपोज दिस इज द लाईन. लाईन मेक्स अन अँगल ऑफ तुमची जी लाईन आहे दॅट लाईन मेक्स अन अँगल ऑफ अल्फा विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. Line makes an angle of alpha with the positive direction of x-axis. That line makes an angle of beta with the positive direction of y-axis. And that line makes an angle of kai gamma with the positive direction of z-axis. So what are alpha, beta, gamma? Alpha is the angle made by the line with the positive x-axis. Beta is the angle made by the line with the positive y-axis. And gamma is the angle made by the line with the positive z-axis. So लक्षात ठेवा अबे gamma असते ते alpha, beta and gamma. Alpha, beta and gamma are the angles made by the line. Alpha, beta and gamma are the angles made by the line with positive x, positive y and positive z direction. Okay किंवा positive z axis. आवाज आवाज आवाज. ओके आता लक्ष द्या. हे झाले अल्फा बीटा गॅमा. डायरेक्शन अँगल्स. डायरेक्शन अँगल नंतर असतं बाळांनो DCS. DCS म्हणजे असतं बाळांनो डायरेक्शन. DCS म्हणजे असतं डायरेक्शन कोसाइन्स. What are direction cosines? So guys LMN are called as direction cosines. L, M and N are called as direction cosine. What is L? L is equals to असतं बाळांनो cos alpha. M is equals to असतं cos beta आणि N is equals to किती असतं cos gamma.
ओके सो L इज इक्वल्स टू कॉस अल्फा, M इज इक्वल्स टू कॉस बीटा आणि N इज इक्वल्स टू किती असतं कॉस गॅमा. सो दीज आर कॉल्ड एज DCS. DCS म्हणजे काय डायरेक्शन कोसाइन्स. तीन गोष्टी लक्षात ठेवा. अल्फा बीटा गॅमा आर कॉल्ड एज डायरेक्शन अँगल्स. LMN आर कॉल्ड एज डायरेक्शन कोसाइन्स. ओके L इज इक्वल्स टू कॉस अल्फा, M इज इक्वल्स टू कॉस बीटा आणि N इज इक्वल्स टू किती असतं कॉस गॅमा. हे सगळं झाल्यानंतर व्हॉट इज द रिलेशन बिटवीन दीज थ्री. तीन डायरेक्शन कोसाइन्स मधलं रिलेशन काय असतं ते एक नोट लक्षात ठेवा किंवा रिमार्क लक्षात ठेवा. नोट मध्ये आहे L स्क्वेअर प्लस M स्क्वेअर प्लस N स्क्वेअर इज इक्वल्स टू 1. काय असतं रिलेशन बोला सांगा काय असतं बोला. L स्क्वेअर प्लस M स्क्वेअर प्लस N स्क्वेअर इज इक्वल्स टू किती असतं 1. पुन्हा एकदा बोला हा. L स्क्वेअर प्लस M स्क्वेअर प्लस N स्क्वेअर इज इक्वल्स टू 1. L ची व्हॅल्यू आहे कॉस अल्फा, सो यू कॅन से इट्स अ कॉस स्क्वेअर अल्फा plus you can say it's a cos square beta plus you can say it's a cos square gamma is equals to किती असतं बाळांनो 1. so cos square alpha plus cos square beta plus cos square gamma is equals to 1. ओके लक्षात ठेवा. अल्फा बीटा गॅमा आर कॉल्ड एज डायरेक्शन अँगल्स. LMN आर कॉल्ड एज डायरेक्शन कोसाइन्स. त्यानंतर असतं व्हॉट इज मीन बाय DRS. DRS म्हणजे असतं बाळांनो डायरेक्शन रेशोज. काय असतं बोला डायरेक्शन रेशोज. आवाज नको आहे. and direction ratios are denoted by ABC. काय असतं बोला ABC. त्याचे कुठलेही फॉर्म्युलेज नाही आहे. पुन्हा लक्षात ठेवा अल्फा बीटा गॅमा आर कॉल्ड एज डायरेक्शन अँगल्स. LMN आर कॉल्ड एज डायरेक्शन कोसाइन्स आणि ABC आर कॉल्ड एज डायरेक्शन रेशोज. फक्त असं म्हणतात की डायरेक्शन रिमार्क लक्षात ठेवा एक. ओके रिमार्क मध्ये असं म्हणतात की बाळांनो डायरेक्शन कोसाइन्स बघा डायरेक्शन कोसाइन्स म्हणजे इथे लिहितो CDS डायरेक्शन कोसाइन्स आणि इथे लिहितो DRS डायरेक्शन रेशोज. डायरेक्शन कोसाइन्स अँड डायरेक्शन रेशोज ओके आर इन प्रपोर्शनल. डायरेक्शन कोसाइन्स अँड डायरेक्शन रेशोज आर इन प्रपोर्शनल. वैष्णवी तुझं नाव काय हा मुग्धा आहे ना. म्हटलं वैष्णवी आहे का. मुग्धा आहे ना हा अच्छा अच्छा हो बरोबर आहे मुग्धा आहे. ठीक आहे लक्षात हा सॉरी हा 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 ओके हा ओके हा डायरेक्शन कोर्स हा ए डायरेक्शन वयानुसार नाही होत राहत हा. ए लॉलीपॉप बाय लक्ष द्या ठीक आहे हा हा मुग्धा लक्ष दे बाळा हा. डायरेक्शन प्रांजलच्या मागे नको लागू. प्रांजलच आहे ना प्रांजलच आहे ना येस बरोबर हा ओके हा बाळांनो लक्ष द्या. ए बस 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 डायरेक्शन कोसाइन्स अँड डायरेक्शन रेशोज ऑलवेज आर इन प्रपोर्शन. लक्ष द्या पहिला डायरेक्शन कोसाइन कुठला असतो सांगा LMN आणि पहिला डायरेक्शन कोसाइन रेशो कुठला असतो ABC LMN ABC. ओके मग डायरेक्शन पहिल्याला पहिला दुसऱ्याला दुसरा तिसऱ्याला तिसरा हे प्रपोर्शन मध्ये असतात. प्रपोर्शन म्हणजे काय L डिवायडेड बाय A इज इक्वल्स टू M डिवायडेड बाय B इज इक्वल्स टू N डिवायडेड बाय किती असतं C. फर्स्ट डायरेक्शन कोसाइन डिवाइड बाय फर्स्ट डायरेक्शन रेशो इज इक्वल्स टू सेकंड डायरेक्शन कोसाइन डिवाइड बाय सेकंड डायरेक्शन रेशो इज इक्वल्स टू थर्ड डायरेक्शन कोसाइन डिवाइड बाय थर्ड डायरेक्शन रेशो. लक्षात ठेवा हे प्रपोर्शन मध्ये असतात म्हणजे यांचे रेशो काय असतात सेम. सो यू कॅन से L इज टू M इज टू N इज इक्वल्स टू A इज टू B इज टू किती असतं C. ओके असं तुम्ही लिहू शकता. झालं. आता थोडं लक्ष द्या बाळांनो हा महत्वाच्या गोष्टी आहेत. काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या. हर्ष लक्ष दे बाळा इकडे. सपोज बाळांनो हाऊ टू फाइंड अ अँगल बिटवीन टू लाइन्स. आवाज नको आहे. अँगल बिटवीन टू लाइन्स दोन लाइन्स मधला अँगल कसा फाइंड करायचा. दोन लाइन्स मधला अँगल फाइंड करण्यासाठी सगळ्यात पहिले ओके सगळ्यात पहिली टर्म काय इफ दोन्ही लाइनचे DCS आर गिवन. DCS म्हणजे काय डायरेक्शन कोसाइन्स आर गिवन. डायरेक्शन कोसाइन्स आर गिवन. जर का दोन्ही लाईनचे डायरेक्शन कोसाइन्स दिले असतील तर अँगल कसा फाइंड करायचा. सो बाळांनो दिस इज द फर्स्ट लाईन गाइज दिस इज द सेकंड लाईन. पहिल्या लाईनचे असतात L1 नंतर असतात M1 नंतर असतात N1. दुसऱ्या लाईनचे असतात L2 नंतर असतात M2 नंतर असतात N2 and let theta be the angle between two lines. Okay, so how to find the angle between two lines? So you can say cos theta is equals to mod of, you can say L1 into L2
प्लस किती असतं बोला M1 इंटू किती असतं M2 प्लस किती असतं N1 इंटू N2 मॉड कंप्लीट चला cos theta इज इक्वल टू L1 इंटू L2 प्लस M1 इंटू M2 प्लस N1 इंटू N2 पुन्हा एकदा बोला सांगा cos theta इज इक्वल टू बोला मॉडा बोला L1 इंटू L2 प्लस M1 इंटू M2 प्लस N1 इंटू N2 करेक्ट आहे दिस इज द वे हाऊ टू फाइंड द डायरेक्शन ओके अँगल बिटवीन टू लाईन्स इफ द DCS इज गिवन आता लक्षात ठेवा ओके इफ DRS इज गिवन म्हणजे डायरेक्शन रेशो इज गिवन जर का दोन्ही लाईनचे डायरेक्शन रेशो दिले असतील ओके सो बाळांनो मला हे सांगा दिस इज द फर्स्ट लाईन दिस इज द सेकंड लाईन दोघांमधला अँगल थिटा आहे सांगा याचे डायरेक्शन रेशो दिले A1 B1 C1 आणि याचे काय दिले आहेत A2 B2 आणि काय दिला आहे C2 हाऊ टू फाइंड द अँगल सो यू कॅन से cos theta इज इक्वल्स टू मॉडा बोला A1 इंटू A2 प्लस B1 इंटू B2 प्लस C1 इंटू C2 बोला A1 इंटू A2 प्लस B1 इंटू B2 प्लस C1 इंटू C2 डिवाइड बाय अंडर रूट ऑफ बोला A1 स्क्वेअर प्लस B1 स्क्वेअर प्लस C1 स्क्वेअर अंडर रूट ऑफ बोला काय करायचं A2 स्क्वेअर प्लस B2 स्क्वेअर प्लस C2 स्क्वेअर करेक्ट आहे मॉड गेट्स कंप्लीट This is the formula to find the angle between two lines. Cos theta is equal to mod of A1 into A2 plus B1 into B2 plus C1 into C2 under root of आणि झाला आता यावरनं एक कंडिशन दिली जाते काय कंडिशन आहे असं म्हणतात बाळांनो काय इफ द लाइन्स आर परपेंडिक्युलर इफ लाइन्स आर परपेंडिक्युलर लाइन्स आर परपेंडिक्युलर लक्षात ठेवा जर का दोन लाईन परपेंडिक्युलर असतील समजा लक्ष दे इकडे समजा दिस इज द फर्स्ट लाईन and this one is the second line guys या लाईनचे DRS दिले A1 B1 C1 या लाईनचे दिले A2 B2 C2 दोघांमधला अँगल किती दिलाय थीटा तर काय करायचं बोला A1 into A2 प्लस B1 into B2 प्लस C1 into C2 is equals to 0 A1 into A2 प्लस B1 into B2 प्लस C1 into C2 is equals to 0 केव्हा जर का दोन लाईन काय असतील परपेंडिक्युलर ओके नंतर म्हणतात सेकंड इफ two lines लक्षात ठेवा if two lines are parallel जर का दोन लाईन पॅरलल असेल तर बाळांनो काय करायचं सपोज दिस इज द फर्स्ट लाईन हॅव्हिंग अ डायरेक्शन रेशो A1 B1 C1 ओके A2 B2 C2 एवढं डिटेलमध्ये सांगते ना मी तुम्हाला याच्या बाहेर काहीच वाचायची गरज नाही आहे फुकट 28 मार्क आहे तुम्हाला वेक्टरचे लक्षात ठेवा समजलाय मी जे नोटबुकमध्ये लिहून देणार त्यातलं काहीच सोडायचं नाही त्याच्या बाहेर काहीच पडणार नाही लक्षात ठेवा सो इफ द लाइन्स आर पॅरलल देन डायरेक्शन रेशोज आर प्रपोर्शन सो A1 अपॉन A2 प्रपोर्शन इज इक्वल्स टू किती असतं बोला B1 अपॉन किती असतं B2 इज इक्वल्स टू किती असतं C1 अपॉन C2 A1 अपॉन A2 इज इक्वल्स टू B1 अपॉन B2 इज इक्वल्स टू C1 अपॉन C2 लक्षात ठेवा झालं ओके सुंदर ओके एवढं सगळं झाल्यानंतर आपण महत्त्वाच्या 3 आर्टिकल बघितले अल्फा बीटा गॅमा आर डायरेक्शन angles LMN are direction cosines and ABC are direction ratios आता नेक्स्ट असतं what is the relation between लक्ष द्या what is the relation between लक्ष द्या what is the relation between लक्ष द्या हां relation between okay DRS and DCS डायरेक्शन कोसाइन्स अँड डायरेक्शन रेशोज मध्ये काय रिलेशन आहे तर तुम्हाला माहित आहे एलिमेंट कोण आहे डायरेक्शन कोसाइन्स एबीसी कोण आहे डायरेक्शन रेशोज तर काय रिलेशन आहे ओके एल म्हणजे असतं फर्स्ट डायरेक्शन कोसाइन इज इक्वल्स टू प्लस मायनस ए डिवाइड बाय अंडर रूट ऑफ किती असतं बोला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर एम इज इक्वल्स टू किती असतं प्लस मायनस बी डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ बोला काय असतं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर आणि एन इज इक्वल्स टू किती असतं प्लस मायनस सी डिवाइड बाय अंडर रूट ऑफ किती असतं बोला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस किती असतं बाळांनो सी स्क्वेअर L is equals to plus minus a divided by under root of a square plus b square plus c square. M is equals to plus minus b divided by under root of a square plus b square plus c square. And n is equals to किती असतं plus minus c divided by under root of किती असतं a square plus b square plus c square. This is the relation between direction cosine and direction ratios. Are you getting? Yes. एवढ्या नॉलेजवर तुम्हाला आता बाळांनो पुढचा एक्सरसाइज सॉल्व करायचा आहे. एक्सरसाइज 5.3 करेक्ट आहे लक्ष द्या. सो वी विल स्टार्ट विथ एक्सरसाइज 5.3. एक्सरसाइज 5.3 मध्ये बाळांनो 14 क्वेश्चन्स आहेत 14 त्यातले मॅक्सिमम क्वेश्चन्स आपल्याला घ्यायचे ॲटलीस्ट 12-13 तरी क्वेश्चन्स घ्यायचेच आहेत करेक्ट आहे ओके सो गाईज सगळ्यांनी लक्ष द्या व्हेरी स्मार्ट हां
आता इकडे बघा सगळ्यांनी काय दिलाय बाळांनो, लक्ष द्या. ओके पहिले थोडे सिंपल क्वेश्चन्स घेतो. ओके क्वेश्चन नंबर 10 बघा, रॅन्डम क्वेश्चन घेतो, सिंपल पासून जाऊ थोडा अवघडकडे. बघा, इफ अ वेक्टर हॅज अ डायरेक्शन अँगल्स 45 डिग्री अँड 60 डिग्री, फाइंड अ थर्ड डायरेक्शन अँगल. अँगल किती असतात? 3, अल्फा बीटा अँड गॅमा. त्यातला अल्फा आणि बीटा 2 दिलेले आहेत, तर तिसरा काढायला लावला. सो गाईज लक्ष द्या. ओके सगळ्यात पहिले इथे लिहू शकता गिवन टू डायरेक्शन अँगल्स. आवाज, गिवन टू डायरेक्शन अँगल्स, 2 डायरेक्शन अँगल्स दिलेले आहेत. हा सांगा कुठले 2 डायरेक्शन अँगल्स दिले आहेत? एक घेतला अल्फा आणि एक दिलाय बीटा. त्यांनी अल्फा दिलाय बाळांनो 45 डिग्री, आवाज नको आहे, आणि बीटा दिलाय बाळांनो 60 डिग्री, आणि तुम्हाला म्हणतात गामा काढायचं. थर्ड कुठला फॉर्म्युला यूज करायचा? आपण फॉर्म्युला यूज करू शकतो बाळांनो, सिंपल, एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इज इक्वल टू किती असतं बोला? 1. हे बघा फॉर्म्युला लिहून दिलाय मी तुम्हाला. हे बघा, एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इज इक्वल टू 1. एल म्हणजे असतं कॉस अल्फा, कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू किती असतं? 1. सिंपल, सगळ्या गोष्टी आयत्या रेडी करून दिलेल्या आहेत. ओके सांगा, इथं सरळ लिहू शकता तुम्ही कॉस स्क्वेअर अल्फा प्लस काय करायचं सांगा? कॉस स्क्वेअर बीटा प्लस काय करायचं बोला? कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. सो गाइज यू कॅन से कॉस अल्फा ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस किती असतं? कॉस बीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस किती असतं बोला? कॉस गॅमा ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 1. ओके व्हॉट्स व्हॅल्यू ऑफ अल्फा इज इक्वल टू 45. इट्स अ कॉस 45 डिग्री. ओके ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस इथं असतं कॉस 60 डिग्री ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस किती असतं बोला? cos gamma brackets are square is equals to 1. You know the value of cos 45. What's the value of cos 45? It's a 1 by root 2 brackets are square plus cos 60 किती असतं? It's a 1 by 2 brackets are square. बरोबर आहे ना? Yes. आणि it's किती असतं? cos gamma brackets are square is equals to किती असतं? 1. Okay. आता 1 by root 2 चा square. 1 square is 1, root 2 चा square 2. 1 square is 1, 2 चा square 4. Plus किती असतं बाळांनो? cos gamma brackets are square is equals to किती असतं? 1. So इथं सरळ सांगू शकता बाळांनो, लक्ष द्या. हां हां बाळांनो मला हे सांगा. ओके क्रॉस मल्टिप्लाय करा किंवा एक काम करा, बेस सेम करा. आता याला 4 केलं तर इथं 2 होईल. 2 1 जा 2 2 जा प्लस किती असतं बाळांनो? 1/4 प्लस किती असतं? कॉस गॅमा ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 1. दोघांचा बेस काय सांगा? सेम. समजा दोघांचा बेस सेम असेल तर किती होईल सांगा? 4. इथे किती असतं सांगा? 2 की 2 + 1 2 + 1. ओके प्लस किती असतं सांगा? कॉस गॅमा ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 1. 2 + 1 किती असतं? 3/4 प्लस किती असतं? कॉस गॅमा ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू किती असतं? 1. सो गाईज कॉस गॅमा ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस किती असतं बोला? 1 मायनस किती असतं? 3/4 प्लस शिडम तिकडे गेलं तर मायनस. ओके सो गाईज यू सिम्पली कॅन से कॉस गॅमा ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू च्या खाली काही नाही म्हणजे 1. डू क्रॉस मल्टिप्लिकेशन बोला. 4 × 1 किती असतं? 4 मायनस 1 × 3 3 डिवाइड बाय किती असतं? 4. सो गाईज अगं बाई हे कुठून आली ग? हे कुठून आलं बे मधातून? जा ना ग, ये ना ग. जात नाही. ओके हां ए सांगा 4 - 3 अपॉन किती असतं बाळांनो? 4. सो कॉस गॅमा ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू किती असतं? 1/4. सो कॉस गॅमा इज इक्वल टू किती असतं? 1/2 स्क्वेअर रूट घेतलं. सो तुम्हाला समजेल कॉस गॅमा इज इक्वल टू 1/2. कॉसची व्हॅल्यू 1/2 कुठल्या अँगलला असते रे? शिशी 60. सो गॅमा इज इक्वल टू किती असतं? 60 डिग्री. आता आला थर्ड क्वेश्चन नंबर 10. ओके आता क्वेश्चन नंबर 11 बघा काय दिलाय. क्वेश्चन नंबर 11 मध्ये दिलाय तुम्हाला बघा. इफ अ लाइन मेक्स एन अँगल ऑफ 90 डिग्री 135 डिग्री अँड 45 डिग्री विथ द एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस झेड ॲक्सिस फाइंड डायरेक्शन कोसाइन्स. म्हणजे सिंपल आहे. डायरेक्शन अँगल दिलेले आहेत, डायरेक्शन कोसाइन्स काढायचे आहेत. तर डायरेक्शन अँगल म्हणजे 3 दिले आहेत, अल्फा बीटा गमा. हां अल्फा किती दिलाय? 90 डिग्री. बीटा किती दिलाय? 135 डिग्री. आणि गमा किती दिलाय सांगा? 45 डिग्री. तर तुम्हाला म्हणतात डायरेक्शन कोसाइन्स काढा. ओके सो टू फाइंड तुम्ही घरी ऍक्टिंग करता आलाय, एखादी इथं करता, एका दिवशी चुकून घरी जेवण करता करता आवाज निघाला तसा. हा
काय सवय असते माणसाला, काय कुठे निघतो आवाज. खरे जयेश, हा हा आवाज 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 नको आहे, आवाज नको आहे. ए छोकरी इधर ध्यान दे. हा हा ए एल इज इक्वल्स टू किती असतं कॉस अल्फा. अल्फाची व्हॅल्यू किती आहे 90. आवाज सांगा कॉस 90 ची व्हॅल्यू किती असतं 0. ए बाळांनो एम इज इक्वल्स टू किती असतं कॉस बीटा इज इक्वल्स टू कॉस 135 इज इक्वल्स टू 135 म्हणजे किती असतं 90 प्लस 45 बरोबर आहे. इज इक्वल्स टू 90 म्हणजे किती असतं π/2 ना. 90 म्हणजे असतं π/2 प्लस किती असतं 45. सांगा कॉस π/2. π/2 म्हणजे हाफ अँगल विच चेंज द ट्रिग्नोमेट्रिक रेशो. कॉसचं काय होईल सांगा साइन. पुढचा अँगल 45 आणि इथं काय येईल मायनस. कारण π/2 प्लस विच क्वाड्रंट सेकंड. आणि सेकंड मध्ये कॉस काय असतो निगेटिव्ह. सेकंड क्वाड्रंट कोणाची बेडरूम आहे साइन अँड कॉस. कोण जाऊ इच्छितो कॉस. जाऊ द्यायचं नाही कारण थंडीचे दिवस सुरू आहे. ओके लक्षात ठेवा. लक्षात ठेवा झालं. हा कॉस गॅमा आणि गॅमाची व्हॅल्यू आहे 45. ए कॉस 45 ची व्हॅल्यू किती असतं 1/√2 खतम. चालेल. तर तुम्हाला डायरेक्शन कोसाइन काढायला लावले तर तुम्ही आन्सर मध्ये लिहू शकता. ए बाळानो एल ची व्हॅल्यू 0 एम ची व्हॅल्यू असतं -1/√2 आणि एन ची व्हॅल्यू असतं 1/√2. नेक्स्ट बाळानो नेक्स्ट बघा. हा क्वेश्चन नंबर 12 काय दिलाय बघा. हा आवाज नको आहे. इफ अ लाईन हॅज अ डायरेक्शन रेशोज. लाईनला डायरेक्शन रेशोज दिले आहेत. कारण डायरेक्शन रेशो म्हणजे काय अल्फा बीटा गॅमा एलिमेंट की एबीसी. डायरेक्शन रेशो दिले आहेत भामटे हो एबीसी दिले आहेत. तर ते म्हणतात डायरेक्शन कोसाइन्स काढा म्हणजे एलिमेंट काढा. आता मला हे सांगा ए गिवन लक्ष द्या गिवन डीआरएस डायरेक्शन रेशोज दिले आहेत ए बी सी. थांबा कुठले दिले आहेत एबीसी. ए ची व्हॅल्यू आहे 4 बी ची व्हॅल्यू आहे -12 आणि सी ची व्हॅल्यू किती आहे 8 नाही 18 आहे. तर तुम्हाला म्हणतात एल काढा एम काढा आणि एन काढा. सांगा कसं काढायचं बोला. एलिमेंटची व्हॅल्यू काढायच्या बोला काय करायचं. एल इक्वल्स टू हे बघा तुम्हाला शिकवलाय मी रिलेशन. हे बघा एल इज इक्वल्स टू प्लस मायनस ए डिवाइड बाय √ ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. बी डिवाइड बाय √ ऑफ डिनॉमिनेटर सगळ्यांचा सेम आहे फक्त एबीसी चेंज होतात. झालं. तर सरळ सांगू शकतात बाळांनो काय एल इज इक्वल्स टू किती असतं बोला प्लस मायनस ए डिवाइड बाय स्क्वेअर √ ऑफ किती असतं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस किती असतं सी स्क्वेअर इज इक्वल्स टू प्लस मायनस. सांगा ए ची व्हॅल्यू किती आहे 4 डिवाइड बाय स्क्वेअर √ ऑफ ए ची व्हॅल्यू किती आहे 4 चा स्क्वेअर बी ची व्हॅल्यू किती आहे बोला -12 चा स्क्वेअर आणि सी ची व्हॅल्यू किती आहे बोला 18 चा स्क्वेअर. सांगा किती असतं बोला प्लस मायनस 4 डिवाइड बाय स्क्वेअर √ ऑफ बोला 4 स्क्वेअर इज किती असतं 16. ओके 144 आणि किती असतं का 324. चला 324 कॅन यू ॲड करता येईल का ॲडिशन. फॅक्टर्स पडत असेल तर काढायचे नाही तर मग तसंच ठेवायचं. ओके एम इज इक्वल्स टू काय करायचं प्लस मायनस किती असतं बी डिवाइड बाय. हे बघा डिनॉमिनेटर सेमच आहे तर डॉंकी वर्क करू नका. हा डायरेक्ट आन्सर लिहा. याचं एकदा काढणारच आहात ना तुम्ही तेच आन्सर इथं फक्त प्लस मायनस बी ची व्हॅल्यू चेंज होईल कोणाची -12 अपॉन बाकी रूटची टर्म तेच आणि एन इज इक्वल्स टू किती असतं प्लस मायनस सी अपॉन. बरं आहे. चला दाखवा बरं काढून मला हे कमान 2 मिनिटं देतो मी तुम्हाला. आवाज हा ओके आवाज नको आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ओके बघा हा क्वेश्चन नंबर 13 मध्ये काय दिला आहे सगळ्यांनी लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 13 आता थोडा विचित्र क्वेश्चन आहे. द डायरेक्शन रेशो ऑफ द ए बी बार आर. सपोज तुम्हाला ए बी बार हा वेक्टर दिला आहे ज्याचा पॉईंट ए आहे आणि नंतर पॉईंट बी आहे. तर तुम्हाला ए बी बार हा एक वेक्टर दिला आहे. हा त्या ए बी बारचे डायरेक्शन रेशोज दिले आहेत बघा. डीआरएस ऑफ ए बी बार ए बी बारचे डीआरएस दिले आहेत किती आहेत -2,2,1 म्हणजे हा दिला पहिला ए हा दिला दुसरा बी आणि हा दिला तिसरा सी एबीसी. ओके त्यात ए पॉईंटचे कोऑर्डिनेट दिले आहेत बाळांनो. ए पॉईंटचे कोऑर्डिनेट दिले 4 1 5. ओके लेंथ ऑफ ए बी आवाज नको आहे रे
लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू दिला आहे 6 युनिट. म्हणजे बाय डिस्टन्स ए बी दिला आहे बघा, डिस्टन्स ए बी इज इक्वल टू डी इज इक्वल टू आहे 6. ए आणि बी मधलं डिस्टन्स दिला आहे. ठीक आहे. तर तुम्हाला क्वेश्चन असा विचारतात, व्हॉट आर द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट बी. पॉईंट बी चे कोऑर्डिनेट्स काय. त्यात ए पॉईंटचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. ओके. बी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत आणि डिस्टन्स ए पासून बी पॉईंटचं डिस्टन्स दिला आहे. आणि ए बी बार या वेक्टरचं तुम्हाला काय दिलं आहे सांगा. ए बी बार या वेक्टरचे काय दिले आहे सांगा. हां हे बा डी आर एस. हे बा इथे लिहितो डी आर एस. लक्ष द्या. किंवा चला इथं 2 मिनटं थांबा. समजा ए पॉईंट आहे. ए पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आहे 4 1 5. त्याला घेऊ आपण ए पॉईंटचे कोऑर्डिनेट्स x1 y1 आणि z1. x1 y1 आणि किती असतं z1. आवाज नको आहे. झालं. ओके. डी आर एस दिले आहे. डी आर एस ऑफ वेक्टर ए बी बार. ए बी बार या वेक्टरचे डी आर एस दिले आहेत. ते दिले आहेत बाळांनो किती -2, 2, 1. म्हणजे ही दिली ए ची व्हॅल्यू, ही झाली बी ची व्हॅल्यू आणि ही झाली सी ची व्हॅल्यू. तर तुम्हाला म्हणतात या बी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काढा. सांगा बी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय. आता बी पॉईंटला 3 कोऑर्डिनेट्स असतात एक्स वाय झेड. कसे काढायचे मी तुम्हाला सांगतो. डायरेक्ट फॉर्म्युला पाठ करा. ए पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट किती आहे x1. तर बी पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट कसा काढायचा. तर ए पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट x1 मध्ये प्लस मायनस असतं LD. एल म्हणजे असतं फर्स्ट डायरेक्शन रेशो. नाही फर्स्ट डायरेक्शन रेशो की फर्स्ट डायरेक्शन कोसाइन. फर्स्ट डायरेक्शन. आणि डी म्हणजे डिस्टन्स. नंतर याचा किती असतो बी पॉईंटचा सेकंड कोऑर्डिनेट y1 प्लस मायनस किती असतं MD. आणि ते किती असतं सांगा z1 प्लस मायनस किती असतं सांगा ND. खतम झालं. तुम्हाला हे काढायचं आहे. आता एक काम करू ना. त्यासाठी x1 ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला. हे बा x1 ची व्हॅल्यू माहिती आहे, y1 ची व्हॅल्यू माहिती आहे, z1 ची व्हॅल्यू माहिती आहे, डी ची व्हॅल्यू माहिती आहे बाळांनो. आता पहिले एलिमेंट काढू. काय काढू एलिमेंट. आता मला हे सांगा एल इज इक्वल्स किती असतं ए डिवाइड बाय प्लस मायनस नाही लिहिलं तरी चालते. अंडर ऑफ ए स्क्वेअर प्लस किती असतं बी स्क्वेअर प्लस किती असतं सी स्क्वेअर. सांगा रे बाळांनो ए ची व्हॅल्यू किती आहे. बा ए ची व्हॅल्यू किती आहे -2. सो बाळांनो ए ची व्हॅल्यू दिली आहे -2 डिवाइड बाय अंडर ऑफ किती असतं ए ची व्हॅल्यू असतं -2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, बी ची व्हॅल्यू किती असतं 2चा स्क्वेअर आणि सी ची व्हॅल्यू किती आहे बाळांनो 1. सांगा सी ची व्हॅल्यू 1. सो यू कॅन से 1 स्क्वेअर. सो इट्स अ -2 डिवाइड बाय अंडर ऑफ. सांगा काय असतं -2 स्क्वेअर इज 4, 2 स्क्वेअर इज 4 आणि 1 स्क्वेअर इज 1 इज इक्वल्स टू -2 डिवाइड बाय अंडर ऑफ. आवाज नको रे. 4 + 4 किती असतं बोला 8. 8 + 1 किती असतं 9. म्हणजे आन्सर किती असतं बोला -2 की -2/3 -2/3. हे झालं एल. ओके. व्हॉट अबाउट एम. आता एम इज इक्वल्स किती असतं बी डिवाइड बाय प्लस मायनस नाही लिहिलं तरी चालतं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस किती असतं सी स्क्वेअर. आता मला तेवढे कष्ट घ्यावे लागणार नाही कारण की बीची व्हॅल्यू किती आहे 2 आणि डिवाइड बाय रूटची व्हॅल्यू किती आली आहे सांगा 3. करेक्ट आहे. बेस सगळ्यांचा सेम असतो. आणि त्यानंतर एन काढावं लागेल. तर एन इज इक्वल्स किती असतं सी डिवाइड बाय किती असतं अंडर ऑफ किती असतं बाळांनो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. सांगा किती असतं सी ची व्हॅल्यू किती असतं 1. हे बा सी ची व्हॅल्यू 1 आहे आणि डिवाइड बाय किती असतं 3. म्हणजे एलिमेंट भेटले. बरं आहे कारण की बेस सेमच आहे सगळ्यांचा. आता एक काम करायचं हे काढू x1 प्लस मायनस LD. थांबा रे. आता त्या बी पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट काढू. बी पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट किती असतं x1 प्लस मायनस किती असतं L × D. आता काय करायचं ओके. हे काढत असताना सगळ्यात पहिले काय करायचं x1 प्लस LD ओके अँड x1 मायनस LD. करेक्ट आहे. x1 प्लस LD आणि x1 मायनस LD. आता तुम्ही मला हे सांगा x1 ची व्हॅल्यू किती आहे बाळांनो 4. L ची व्हॅल्यू किती आहे बाळांनो लक्षात ठेवा -2/3 आणि D ची व्हॅल्यू किती आहे बाळांनो लक्षात ठेवा D म्हणजे डिस्टन्स किती आहे 6. ओके. तर लक्षात ठेवा 4 -2/3 आणि 6. तर बघा ओके x1 ची व्हॅल्यू आहे 4 प्लस L ची व्हॅल्यू आहे -2/3 आणि इंटू किती आहे बाळांनो 6. x1 ची व्हॅल्यू आहे 4 मायनस L ची व्हॅल्यू आहे -2/3 आणि D ची व्हॅल्यू किती आहे बाळांनो 6. लक्षात ठेवा चालेल. सो 4 सांगा प्लस मायनस -2/3 इंटू किती असतं 6 अँड 4 मायनस मायनस प्लस इथे किती असतं 2/3 इंटू किती असतं 6. ओके. सो इज इक्वल्स टू 4 मायनस 3 1 जा 3 2 जा सांगा 2 × 2 किती असतं 4 अँड 4 प्लस 3 1 जा 2 × 2 किती असतं 4 इज इक्वल्स टू किती असतं बाळांनो 0 अँड काय असतं 8. म्हणजे 2 कोऑर्डिनेट निघाले. पॉईंट बी चे एक्स किती कोऑर्डिनेट निघाले 2. तसे आता वायच्या मागे लागा. ओके. वाय कोऑर्डिनेट किती असतं y1 प्लस मायनस MD. लक्षात ठेवा आवाज नको आहे. y1 प्लस मायनस किती असतं सांगा MD ज्यामध्ये इथं असतं y1 प्लस MD. लक्ष द्या अँड y1 मायनस MD. आता सगळ्या व्हॅल्यू लक्षात ठेवा. यू नो y1 ची व्हॅल्यू आहे 1. ओके. यू नो m ची व्हॅल्यू आहे 2/3. ओके. तर y1 ची व्हॅल्यू आहे 1 प्लस m ची व्हॅल्यू आहे 2/3 D ची व्हॅल्यू आहे 6. y1 ची व्हॅल्यू आहे 1 मायनस किती असतं 2/3 आणि D ची व्हॅल्यू किती आहे बाळांनो 6. आवाज नको आहे.
1 प्लस किती असतं 3 1 जा 3 2 जा 2 × 2 किती असतं 4. 1 मायनस 3 1 जा 3 2 जा 2 × 2 किती असतं 4. सो इथे किती असतं बाळांनो 5. इथे किती असतं बाळांनो -3. करेक्ट आहे. ओके लक्षात ठेवा. आणि नंतर काढू आपण. लक्षात ठेवा तिसरा काय असतं बाळांनो. ओके Z1 प्लस मायनस किती असतं ND. सो Z1 प्लस ND. ओके आणि इथं काय असतं बोला. इट्स Z1 मायनस ND. सो व्हॉट्स व्हॅल्यू ऑफ Z1. Z1 ची व्हॅल्यू आहे 5. N ची व्हॅल्यू आहे 1/3 आणि D ची व्हॅल्यू आहे 6. सो Z1 ची व्हॅल्यू आहे 5. N ची व्हॅल्यू आहे 1/3 आणि D ची व्हॅल्यू आहे 6. Z1 ची व्हॅल्यू आहे 5 मायनस D ची व्हॅल्यू आहे 1/3 आणि D ची व्हॅल्यू किती आहे 6. सो 5 3 1 जा 3 2 जा अँड 5 3 1 जा 3 2 जा. बरोबर आहे. ओके सांगा बरं किती झालं. बोला किती झालं. इट्स 7 अँड किती असतं 3. म्हणजे याचा अर्थ पॉईंट बी चे कोऑर्डिनेट्स किती असतात x. पहिल्याचा x y z. बरोबर आहे ना. ओके सांगा किती राहील 0 5 अँड 7. सोबतच पॉईंट बी चा दुसरा कोऑर्डिनेट्स. दुसऱ्याचा x दुसरा y आणि दुसरा z. सांगा किती राहील बोला 8 -3 आणि किती राहील 3. गॉट इट. यस. ओके नेक्स्ट. हां लक्ष द्या इकडे बाळांनो. हां अतिशय सुंदर क्वेश्चन. इकडे बघा. हां क्वेश्चन काय दिला आहे. क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय दिला. आवाज नको आहे. क्वेश्चन नंबर 6. डिटरमाइन वेदर द वेक्टर्स आर ऑर्थोगोनल और पॅरलल. ऑर्थोगोनल म्हणजे परपेंडिक्युलर आणि पॅरलल म्हणजे तर पॅरलल असतात. फर्स्ट तुम्हाला फर्स्ट वेक्टर दिला आहे ए बार. ए बार इज इक्वल्स टू -9 आहे कॅप प्लस दिला आहे 6j कॅप आणि प्लस दिला आहे बाळांनो 15k कॅप. आवाज नको आहे. सेकंड वेक्टर दिला आहे बी बार. सो गाईज बी बार इज इक्वल्स टू दिला आहे 6i कॅप मायनस इथं काय दिला आहे सांगा 4j कॅप आणि मायनस इथं काय दिला आहे सांगा 10k कॅप. तुम्हाला ए बार आणि बी बार दोन वेक्टर दिले आहेत आणि तुम्हाला विचारलं हे दोन वेक्टर ऑर्थोगोनल आहे की पॅरलल आहे. ऑर्थोगोनल म्हणजे परपेंडिक्युलर आणि सांगितलं आपण कसं चेक करायचं. जर का दोन वेक्टर परपेंडिक्युलर असेल तर दोघांचा डॉट प्रॉडक्ट काय असतो 0. मग आता आपण चेक करायचं. सगळ्यात पहिले दोघांचा डॉट प्रॉडक्ट घ्यायचा ए बार डॉट बी बार. सांगा माय फर्स्ट वेक्टर इज ए बार दॅट इज -9i कॅप प्लस किती असतं सांगा 6j कॅप प्लस किती असतं बाळांनो 15k कॅप. माय सेकंड वेक्टर इज बी बार इट्स 6i कॅप मायनस किती असतं बोला 4j कॅप मायनस किती असतं बोला 10k कॅप. पण चला बोला चेक करा. सांगा दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट कसा घ्यायचा i j j k k. सांगा i चा कोएफिशिएंट किती असतं बोला -9 इथे किती असतं 6. j चा कोएफिशिएंट किती असतं 6 इथे असतं -4. k चा कोएफिशिएंट किती असतं 15 इथे किती असतं -10. सांगा 6 9 × 6 बघा -54 प्लस इथे किती असतं -24 प्लस किती असतं -150. ओके सो इज इक्वल्स टू -54 -24 -150 म्हणजे किती असतं बोला -228 विच इज नॉट इक्वल टू 0. दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट जर का 0 आला असता तर सांगितलं असतं वेक्टर्स आर परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर म्हणजे ऑर्थोगोनल. पण डॉट प्रॉडक्ट 0 येत नाही म्हणजे याचा अर्थ परपेंडिक्युलर नाही. म्हणजे याचा अर्थ इथे लिहू शकता ए बार अँड बी बार ओके आर नॉट काय परपेंडिक्युलर. ए परपेंडिक्युलर म्हणजेच काय ऑर्थोगोनल. ऑर्थोगोनल नाही. मग कदाचित पॅरलल असतील. पॅरलल केव्हा असतात जेव्हा डायरेक्शन रेशो कशा असतात प्रपोर्शन. मग डायरेक्शन रेशोज घ्या कसे. ओके लक्षात ठेवा. आयचा कोएफिशिएंट सांगा आयचा कोएफिशिएंट किती असतं 9च नाही. याचा आयचा कोएफिशिएंट 6 जेचा कोएफिशिएंट 6 हे डायरेक्शन रेशो -4 आणि हे किती असतं 15 आणि डिवाइड बाय किती असतं बाळांनो -10. हे डायरेक्शन रेशो प्रपोर्शन मध्ये म्हणजे रेशो सेम आला पाहिजे. ओके चला बरं येतो का सांगा. ओके 3 चा भाग जातो 3 3 जा 3 2 जा. ओके 2 3 जा 2 2 जा म्हणजे मायनस आणि 5 3 जा 5 3 जा आणि 5 किती असतं 2 जा म्हणजे -3/2 -3/2 -3/2. रेशो सेम आहे. येस रेशो सेम आहे म्हणजे याचा अर्थ ओके ते म्हणतात ना A1/A2 B1/ किती असतं B2 इज इक्वल्स टू C1/C2 A1/A2 B1/B2 C1/C2. रेशो प्रपोर्शन मध्ये आहे म्हणजे वेक्टर्स आर पॅरलल. सो यू कॅन से ए बार अँड बी बार आर पॅरलल. ए बार इज पॅरलल टू काय असतं बी बार. आता समजा रेशो सेम नसतात तर काय लिहिलं असतं नॉर ऑर्थोगोनल नायदर ऑर्थोगोनल नॉर पॅरलल. करेक्ट आहे. अरे ओके नाही जर डॉट प्रॉडक्ट 0 आला असता तर आपण सांगितलं असतं की ते ऑर्थोगोनल आहेच. समजलंय. ओके अशी बरीच प्रॅक्टिससाठी क्वेश्चन्स दिले आहेत ते तुम्ही स्वतःहून करा ओके त्यात. ओके नेक्स्ट. हां हां काय म्हटलं बाळांनो बस होईल. क्वेश्चन नंबर 8 बघा काय दिला. पी कॅप क्यू कॅप आर कॅप आर युनिट वेक्टर. आता इकडे लक्ष द्या बाळांनो. ए पी कॅप
क्यू कॅप अँड आर कॅप. आर कोण आहे सांगा? युनिट वेक्टर. आता तुम्हाला समजते हे छोकरो, जर का युनिट वेक्टर असेल तर त्यांचे मॉड काय असतील रे? ए, जर का युनिट वेक्टर असेल तर त्यांची मॅग्निट्यूड किती असेल सांगा? 1. ओके, तुम्ही थोडक्यात मॉड ऑफ पी बार जरी लिहिलं तरी चालते. मॉड ऑफ पी बार, मॉड ऑफ क्यू बार आणि मॉड ऑफ काय आर बार इज इक्वल्स टू 1. आणि सोबतच तुम्हाला त्यांनी ट्रायंगल दिलाय. हे बघा, हा ट्रायंगल काढून दिलाय तुम्हाला. या ट्रायंगल मध्ये हा दिलाय तुम्हाला पी बार, हा दिलाय तुम्हाला क्यू बार आणि हा दिलाय तुम्हाला आर बार. तुम्हाला समजायला पाहिजे हे जे 3 ट्रायंगल दिलेले आहेत, या तिन्ही ट्रायंगलच्या मॅग्निट्यूड किती आहेत सांगा? सेम आहे. मॅग्निट्यूड म्हणजे कोण? साइड्स. मॅग्निट्यूड म्हणजे कोण? साइड्स. आणि सगळ्या ट्रायंगलच्या साइड जर का सेम असतील तर हा ट्रायंगल कुठला ट्रायंगल आहे? इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. करेक्ट आहे. मॅग्निट्यूड म्हणजे साइड्स असतात ना. अरे ओके नाही, वेक्टरच्या बघा ना, पी बार त्याची मॅग्निट्यूड, पी कॅप म्हणा किंवा हे सगळे सेम आहे. म्हणून तुम्ही सरळ सांगू शकता ट्रायंगल इज अ इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल. आणि जर का हा ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर बाळांनो, एव्हरीवन नोज एव्हरी अँगल इज ऑफ 60 डिग्री, एव्हरी अँगल इज ऑफ 60 डिग्री आणि एव्हरी अँगल इज ऑफ 60 डिग्री. करेक्ट आहे. आणि बाळांनो सरळ सांगू शकता द्या वाज टू फाइंड ए पी कॅफ डॉट क्यू कॅफ. दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट कसा घ्यायचा सगळ्यांना माहित आहे. हे बघा, पी आणि क्यू. ओके, या दोघांचा डॉट प्रॉडक्ट कसा घ्यायचा? पहिल्याची मॅग्निट्यूड, दुसऱ्याची मॅग्निट्यूड, कोसाइन ऑफ अँगल बिटवीन देम. सांगा, पी आणि क्यू मध्ये अँगल किती आहे? 60. 1 into 1 into किती असतं? 1/2. सो इथं यू 1/2 झालं. सेकंड, आवाज नको आहे. सेकंड मध्ये म्हणतात ते काय? पी कॅप. ओके, डॉट किती असतं? आर कॅप. सो पी आणि आर दोघांमधला अँगल किती आहे? 60. सो पहिल्याची मॅग्निट्यूड इंटू दुसऱ्याची मॅग्निट्यूड इंटू किती असतं? cos 60. ओके, सो 1/2 म्हणजे आन्सर किती येतं सांगा? 1/2. फिनिश. आर यू गेटिंग? येस. ओके, बस होईल का? ओके, बाकी नंतर बघू. ठीक आहे. ओके, ठीक. थँक्यू सो मच. हे लेक्चर नंबर 4 लक्षात ठेवा रे बाळांनो.